अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नको वेतन देण्यात यावं, सर्वोच्च न्यायालयानं लागू केलेल्या ग्रॅज्युइटीची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविकांच्या मुख्य सेविका पदोन्नतीचे निकष बदलून 55 वर्ष वयोमर्यादा करण्यात यावी आदी मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करत अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी बोलताना जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षा जयश्री पाटील यांनी कामाच्या दबावामुळे राज्यात काही अंगणवाडी सेविकांना जीव गमवावा लागलाय. भविष्यात अंगणवाडी सेविकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला राज्यातील फडणवीस सरकार जबाबदार राहील असा इशारा दिला. जुलैला देशव्यापी राज्यव्यापी संप होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आणि सगळ्याच कामगार संघटनांचा. त्या दिवशी पण संप महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका केल्या. पण आज हा मुद्दा आमचा आहे की FRS हे बंद व्हायला पाहिजे. FRSच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भयंकर पिळवणूक होते, मानसिक त्रास होतोय. आज महाराष्ट्रातल्या 4 सेविका आमच्या एक्सपायर झालेल्या आहेत FRSमुळे आणि खूप प्रेशरदायक काम आहे आणि वर्जन वारंवार बदलत असतं मोबाईलचं. एक तर सिम कार्ड कंपनीचं नाही आहे, मोबाईल कंपनीचं नाही आहे. प्रायव्हेट मोबाईलमध्ये काम करतात नवऱ्याच्या किंवा मुलांच्या मोबाईलमध्ये अंगणवाडी सेविका आणि त्या प्रेशरखाली सेविकांना BP शुगरचा त्रास जास्त सुरू झाला आहे. आणि महाराष्ट्रात इथून पुढे जर सेविकांना काहीतरी झालं, एक्सपायर झालं सेविका, तर ह्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार हे जबाबदार असणार आहे. आंदोलनात सरिता कंदले, शोभा भंडारे, क्षमा पठाण, कुंदा बडबडे, अर्चना पाटील, सुनंदा कुराडे, विद्या कांबळे, अनिता माने, अंजली क्षीरसागर, सुरेखा कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.